आजचा आपला टॉपिक आहे लो रिस्क बिल्डिंग परमिशन आणि मॉडरेट रिस्क बिल्डिंग परमिशन. मेन गोष्ट अशी आहे की काय बरेचसे तिकीट आणि बरेचसे इश्यू किंवा RTI असे बरेच माहिती आमच्याकडे येत आहे की लो रिस्क मॉडरेट रिस्कचे बरेच जणांना प्रॉब्लेम आहेत किंवा कुठे ना कुठे असे आमच्याकडे इश्यू आले की त्यांच्याकडे लो रिस्क आणि मॉडरेट रिस्क सेटच नाही आहे, म्हणजे आम्ही ते फाईल सबमिट करू शकत नाही, असे बरेचसे तक्रारसुद्धा वर आलेले आहेत. त्यामुळे आपण आजचं सेशन ठेवलं आहे लो रिस्क आणि मॉडरेट रिस्क. मे बी सर्वांना माहिती असेल, जेवढे रजिस्टर पर्सन आहेत, जेवढे रजिस्टर टेक्निकल पर्सन आहेत, त्यांना सर्वांना माहिती असेल हे सर्व्हिसेस. ठीक आहे, ही सर्व्हिसेस पूर्णपणे BPMS मध्ये ॲक्टिव्ह आहे. ठीक आहे, आधीपासून ॲक्टिव्ह आहे. आता जर कुठे फाईल सबमिट होऊ शकत नसेल तर तिथे फ्लो सेट नसेल, त्यामुळे ते सबमिट करू शकतात. पण ही सर्व्हिस आपल्याकडे ऑनलाईन आधीच झालेली आहे. ठीक आहे, तर लो रिस्कसाठी मी तुम्हाला फाईल कशी सबमिट करायची ते तर सांगणारच आहे, पण त्यामध्ये पूर्ण फ्लोसुद्धा सांगणार आहोत. ठीक आहे, फ्लो सांगणार. आणि ॲडमिन कॉन्फिगरेशन ते तुमच्या रिलेटेड येत नाही. ॲडमिन कॉन्फिगरेशन हे RP झालं, काउन्सिल झालं, कॉर्पोरेशन झालं, त्यांना सेट करावं लागतं. पण त्यांची माहितीसुद्धा मी तुम्हाला देऊन ठेवू शकतो. म्हणजे काय होईल, एखाद्या वेळेस जर तुमची फाईल सबमिट होत नसेल, म्हणजे तुम्हाला सर्व्हिस लो रिस्क करताना फाईल सबमिट होत नाही, तर तुम्हाला ते तिथे ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही त्यांच्याकडे सांगू शकता की तुमचा फ्लो सेट नाही, हे सांगू शकतो. ठीक आहे, तर आपण आधी ॲडमिन लॉगिनचं सुद्धा मी तुम्हाला दाखवतो की त्याचा फ्लो कसा राहतो, फाईल कशी मूव्ह होते आणि कोणाकडे मूव्ह होते. ठीक आहे, जसं आपलं बिल्डिंग परमिशन राहतं ते स्टेप बाय स्टेप ऑथॉरिटीकडे जातं, पण लो रिस्क आणि मॉडरेट रिस्कमध्ये तसं नाही आहे. ठीक आहे, लो रिस्कमध्ये कुठलाही एक ऑथॉरिटी आपण म्हणजे ॲडमिनमध्ये सेट करू शकतो. इन केस हा जर RPचा असेल तर RPमध्ये टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटचा सुद्धा करू शकतो. जर त्यांना प्रांत ऑफिसचा ठेवायचं असेल तर ते सुद्धा करू शकतो, कुठलाही एक. पण मॉड्युलेटरी रिस्कमध्ये काय आहे, दोन ऑथॉरिटी सेट होतील, एक TP डिपार्टमेंटचा आणि एक प्रांत ऑफिसचा, म्हणजे SD असेल, तहसील असेल, कलेक्टर, जे कुठला असेल. ठीक आहे, हे दोन डिफरन्स आहेत. तर मी दोन्ही डिफरन्स तुम्हाला एकदा ॲडमिनमध्ये कसा फ्लो राहतो तो एकदा दाखवून देतो. ठीक आहे, एक ॲडमिन लॉगिन करून दाखवतो तुम्हाला मी. मेन गोष्ट म्हणजे जर काउन्सिल असेल, कॉर्पोरेशन असेल, तर तिथे तर काही नाही, ते सरळ सरळ त्यांच्या थ्रू करू शकतो. पण आपण आता याच्यात RPचं बघणार आहोत. RPमध्ये बरेचसे इश्यू आहेत लोकांना अजून पण, त्यामुळे आपण RPचं बघूया. ठीक आहे, आता मी आमच्या टेस्टिंग पोर्टलवर लातूर RPचं लॉगिन केलं आहे. ठीक आहे, त्यांचा हे ॲडमिन लॉगिन आहे. ठीक आहे, हे तुमच्याकडे न राहत, हे काउन्सिल, कॉर्पोरेशन, RP जे ऑफिस आहेत त्यांच्याकडे राहतं. ठीक आहे, तर फक्त तुमच्या माहितीसाठी तुम्हाला मी दाखवून देत आहो. ठीक आहे, की फाईल कशी मूव्ह होतं. मॉड्युलिंग एंट्रीमध्ये त्यांनी फ्लो सेट केला आहे. जर इथे फ्लो सेट नसेल तर तुमची फाईल सबमिट होणार नाही. ठीक आहे, या सर्व्हिसेससाठी. त्यामुळे आधी कन्फर्म करून घ्यायचं RPमधून की फ्लो सेट केला आहे की नाही. ठीक आहे, हे बघा लो रिस्क आणि मॉडरेट रिस्क. आधी आपण लो रिस्क बघूया, फ्लो कसा सेट केला आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा फ्लो फॉर SDO. आता फ्लो कुठला असू शकतो या अंतर्गत हे ऑफिस ठरवते त्यांना कुठला फ्लो कोणत्या विलेजसाठी कसा ठेवायचा. ठीक आहे, आता आपण SDO असेल, तहसील असेल, कुठलाही फ्लो. आता मी तहसील घेऊन बघतो, इथे तहसील आहे का. ठीक आहे, आता हे बघा तहसील इथे केला. जर तुम्ही एखादी फाईल आता या लोकेशनसाठी सबमिट करत असाल, ठीक आहे, जर ॲडमिनमध्ये फ्लो सेट नसेल तर तुमची फाईल सबमिट होणार नाही. ठीक आहे, तर तुम्हाला इथे यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तो फ्लो सेट करून घ्यावा लागेल. जसं आता आम्ही SDO फ्लोसाठी लो रिस्कचा फ्लो सेट करून ठेवला आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये फाईल सबमिट करताना तुम्हाला काहीच इश्यू येणार नाही. तर आता आपण लो रिस्कचा फ्लो इथे सेट केलेला आहे. आता लो रिस्कचा फ्लो बघा, याच्यामध्ये काय आहे, एक ATP सेट आहे. म्हणजे फाईल टेक्निकल पर्सननी सबमिट केल्यानंतर, म्हणजे ऑनलाईन सबमिट आणि ऑफलाईन सबमिट केल्यानंतर ही फाईल या ऑथॉरिटीकडे जाणार, ATPकडे. आता लो रिस्कमध्ये कुठलाही एक ऑथॉरिटी सेट ते त्यांच्या लेवलला करू शकतील. कोण, ॲडमिन. आता ATP असेल, जर का त्यांना प्रांत ऑफिसचा ऑथॉरिटी ठेवायचं असेल, जसं SD असतील किंवा त्यांचा कुठला ऑथॉरिटी ठेवायचा असेल, असा ते त्यांच्या लेवलवर ठरवतील. त्यांना ते प्रांताचं ठेवायचं आहे की टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटचा ठेवायचा आहे. जसं आता आम्ही इथे ATP सेट केला आहे टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटचा. म्हणजे काय होईल, फाईल सबमिट झाल्यानंतर कोणाकडे जाईल, आधी ATPकडे. आणि मेन गोष्ट म्हणजे लो रिस्कमध्ये काय राहतं, लो रिस्कमध्ये फाईल ही फक्त सबमिट केल्यानंतर ऑथॉरिटीकडे फक्त आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि पोस्ट व्हेरिफिकेशनलाच जाणार. ठीक आहे, तो फ्लो मी तुम्हाला दाखवणारच. हे फक्त आधी तुम्हाला याच्यामध्ये ॲडमिनमध्ये काय सेट केलं ते दाखवतो. फाईल सबमिट करून तो फ्लो सुद्धा दाखवून देणार. तर याच्यामध्ये फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि पोस्ट पॉईंट व्हेरिफिकेशन ह्या दोन गोष्टीच ऑथॉरिटी करू शकणार. कशामध्ये, लो रिस्कमध्ये.
याच्यात फायनल अप्रुव्हल, फायनल रिजेक्शन, याच्यामध्ये ऑथॉरिटीचं साईन सुद्धा काहीच राहत नाही. याच्यामध्ये फक्त ऑथॉरिटी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि पोस्ट पेमेंट व्हेरिफिकेशन ह्या दोनच गोष्टी करणार. पण त्यासाठी जर आपण आता मॉड्युलेट साठी बघितलं, आता आपण मॉड्युलेटिस ओपन करू. जसं आपलं बिल्डिंग परमिशन राहतं, ठीक आहे, जसं बिल्डिंग परमिशन राहतं तसं सेम मॉड्युलेट राहतं. फक्त लो रिस्कमध्ये काय राहतं, लो रिस्कमध्ये फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि पोस्ट पेमेंट व्हेरिफिकेशन राहतं. पण याच्यामध्ये काय राहतं, पूर्ण जे प्रोसेस होते ते ॲज पर बिल्डिंग परमिशन होते. आणि मॉड्युलेट रिस्कसाठी काय आहे, कुठलेही दोन ऑथॉरिटी म्हणजे मॅक्झिममली दोन ऑथॉरिटी सेट करू शकतात ते, ठीक आहे. आता याच्यामध्ये काय केलं आहे, एक ADTP सेट केला आहे टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटचा, आणि इथे SDO सेट केलेला आहे प्रांत ऑफिसचे, ठीक आहे. म्हणजे फाईल जेव्हा सबमिट होणार तेव्हा कोणाकडे जाणार, ADTP त्यांचा स्क्रुटनाइज करून कोणाला पाठवतात, SDO ला पाठवतील. आणि दुसरं, आणि याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आपल्याला याच्यामध्ये स्क्रुटनी फी सुद्धा लागत नाही, ठीक आहे. दोन्ही सर्व्हिसेससाठी स्क्रुटनी फी लागत नाही. डायरेक्टली प्रपोजल अप्रूव्ह झाल्यानंतर आपल्याला पोस्ट पेमेंट करावं लागतं, ठीक आहे. तर पोस्ट पेमेंट जे राहतं ते तुम्ही जर RPचं असेल तर त्या RPनुसार तुम्हाला ग्रासवर करावं लागेल. जर काउन्सिल वगैरे किंवा कॉर्पोरेशन असेल तर तुम्ही ते डायरेक्ट ऑनलाईन करू शकता. पण RPमध्ये काय आहे, कंपल्सरी तुम्हाला ग्रास थ्रू पेमेंट करावं लागेल, ठीक आहे. तर सर्वात आधी आपण लो रिस्क आणि मॉड्युलरिटीची एखादी परमिशन क्रिएट करून बघू आणि त्याचा फ्लो मारून बघू, ठीक आहे. तर लो रिस्कचं परमिशन ऑनलाईन सबमिशन आणि ऑफलाईन सबमिशन हे प्रोसेस आपण बघणार आहोत. ते आमचे सहकारी आहेत आशिष सर, ते तुम्हाला सांगतील की फाईल सबमिट कशी करायची. हाँ अक्षय, आवाज आ रहा है? हा, आ रहा है. याच्याशी संबंधित काही प्रश्न विचारायचे असतील तर सर, का नंतर विचारायचे? काय कन्सेप्ट आहे विचारा. छोटा हा, कन्सेप्ट असेल विषय असा आहे की ही सर्व्हिस चालू ठेवायची की नाही हे अथॉरिटीज ठरवते का ओपन नाही 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 नाही, असं काही नाही आहे. तर कसं आहे, जर का तुमचं फाईल जर सबमिट नसेल होत तर तुम्ही ऑथॉरिटी संपर्क सांगू शकता की सर ही सर्व्हिस तर ऑनलाईन मध्ये सुरू आहे, मग तुम्ही फ्लो का बरं सेट केलं नाही, तुम्ही त्यांना विचारू शकता. हा, म्हणजे त्यांच्याकडे ती रिक्वेस्ट द्यायची आपण की ती सर्व्हिस सुरू करा म्हणून. सर्व्हिस सुरू ऑलरेडी आहे, BPMS ला ही सर्व्हिस ऑलरेडी सुरू आहे. जर त्यांनी अथॉरिटी फ्लो सेट नसेल, करणार. हा, फक्त ऑथॉरिटी सेट जर नसेल केलं तर तुम्ही ती फाईल सबमिट नाही करू शकत. कारण की तिथं सर्व्हिस कारण तुमची दिले जातात, तिथं कारण दिले नाही 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 जातात. नाही, कारणाचं हा हा, बोला 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 तिथं ना. कारण असे दिले जातात की हे ज्या फाईल्स होतात म्हणजे लो रिस्क वाले म्हणजे 150 स्क्वेअर मीटरच्या खाली बहुतेक ते आहेत, तर त्याच्यासाठी बँक अलाउड हे नाही करत. बँक त्यांना लोन वगैरे साठी हे नाही करत, ऍक्सेप्ट नाही करत. तर ह्या असं गोष्टी कारण हा, देऊन त्यांनी सर्व्हिस बंद ठेवलेले आहेत. नाही नाही, ह्या गोष्टीसाठीच आम्ही आजचं सेशन ठेवलेलं आहे की लो रिस्क मॉडेल हे तुम्ही जे असे बोलले ना, अशाच वरपर्यंत ते तक्रारी आलेल्या आहेत की लो रिस्क मॉडेल का बरं आलेली नाही आहे, काय नाही. त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला तेच कन्फर्म सांगत आहोत, लो रिस्क आणि मॉडरेट ही सेवा आमच्याकडून पूर्णपणे BPM सिस्टम पूर्णपणे चालू आहे. ओके ओके. ते काउन्सिल असो, कॉर्पोरेशन असो या RP असो, कुठे असं नाही की ते सर्व्हिस सुरू नाही आहे. फक्त जर फ्लो सेट नसेल तर ते आम्ही त्याच्यामध्ये काही करू शकत नाही. फ्लो त्यांना सेट करावा लागेल. आणि ते पण तुम्हाला असं नाही म्हणणार की फ्लो आम्ही सेट करू शकत, ते फ्लो तुम्हाला देतील सेट करून, तुम्ही जर त्यांना सांगितलं तर. आमच्याशी हे करायचं, एखादं तिकीट टाकून द्यायचं तुम्हाला वाटत असेल, मग आम्ही त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू तुमच्यासोबत. ओके ओके ओके, थँक्यू. ठीक आहे, चालते. तर आता आपण एक फ्लो मारून बघूया. फ्लो म्हणजे आधी जसं आपण प्रोजेक्ट क्रिएट करतो तसं प्रोजेक्ट क्रिएट करून बघूयात आणि ट्रेसिंग करून सबमिट करून बघूया, ठीक आहे. बाकीची प्रोसेस आपण नंतर ते झाल्यानंतर कंप्लीट करूया, ठीक आहे. तर आशिष सर आपल्याला ते मार्गदर्शन करतील की फाईल ऑनलाईन कशी क्रिएट करायची आणि ट्रेसिंग कशी करायची. ते ट्रेसिंग केल्यानंतर आपण बाकीची प्रोसेस कंप्लीट करूया. आशिष, हेलो, हाँ हाँ, स्क्रीन शेयर करता हूँ मैं. हाँ ओके, अभी लातूर RP है. स्टार्टिंग से बता, लॉगिन करके बता, लॉग आउट कर, लॉगिन करके बता. हाँ 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 वही. ये डैशबोर्ड है आर्किटेक्ट का, यहाँ पे लॉगिन करना है.
कॅप्चर मी तेच ना पूर्वी व्यवहारात परवानगी देण्यात आलेली असेल न्यू टैब में ओपन करता हूँ, स्लो हो गया। तो इसको कन्वर्शन चार्जेस करके ही करना पड़ेगा ना कमर्शियल एंड रेसिडेंशियल योजनेसाठी सुधारित करण्याकरिता ऑनलाईन इसका देख रहा था डीपीएमएस बनाएगा आपका हाँ, लॉगिन होने के बाद यूएल पे सेलेक्ट करेंगे हम लातूर आरपी, सबमिट। फिर लेफ्ट साइड से टीपी क्लाइंट प्रोजेक्ट क्रिएट करना है, न्यू प्रोजेक्ट। एग्रीकल्चर के लिए है ये, यस नो, यस करके एग्रीकल्चर से हम प्रपोजल सबमिट करेंगे। आशिष एक मिनिट, हाँ, हा जो फॉर्म ओपन केला आहे आरपी साठी आहे, ठीक आहे। हे जे तुम्हाला सिलेक्शन दिसत आहे, हाँ, ठीक आहे, हे आरपी साठी आहे। जर तुम्ही काउन्सिल आणि कॉर्पोरेशन साठी गेले तर तुम्हाला हा ऑप्शन येणार नाही, ठीक आहे। आपण हे लॉगिन जे केलेलं आहे, ठीक आहे, हे टेक्निकल पर्सन जे लॉगिन केलेलं आहे ते आरपी साठी केलेलं आहे, म्हणून तुम्हाला हा सिलेक्शन आलेला आहे, ठीक आहे। आशिष कंटिन्यू कर। हाँ, एग्रीकल्चर यस, नेक्स्ट एंड सेव। हाँ, नेम ऑफ सर्विस में यहाँ पे लो रिस्क सिलेक्ट करना है, लो रिस्क बिल्डिंग परमिशन। देन और भी ऑप्शंस है, जो स्टार मार्क है वही सिलेक्ट करना है। अभी जैसे मैं यहाँ पे प्रोजेक्ट नेम बिल्डिंग परमिशन, यहाँ पे सेट चूज लैंड अंडर टू द रिसीव, यस नो में आंसर देना है आपको। साइड एड्रेस डाल दीजिए आप। यहाँ पे टीपी प्लान अपलोड करना है। इमेज कर देता हूँ। रेगुलेशन में एथोराइज अनएथोराइज सेलेक्ट करना है, यस नो। इंसेंटिव एफएसआई, टाइप्स ऑफ डेवलपमेंट, रो हाउस है, डिटैच है, सेमी डिटैच है, जो भी आपका टाइप्स है वो आपको सिलेक्ट करना है। टाइप्स ऑफ प्रपोजल, रेसिडेंशियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल मिक्स, ये सब सिलेक्ट करना है। और डेट ऑफ साइट्स सर्वे, यहाँ पे डेट ऑफ साइट्स सिलेक्ट करना है। तालुका सिलेक्ट करना है। विलेज, जो विलेज एचडीओ फ्लो में रहेगा वो यहाँ पे आज आपको नोट्स में दिख जाएगा, जो भी फ्लो में आपका रहेगा विलेज। देन लोकेशन गाउठन अदर देन गाउठन, ये इसमें आप सिलेक्ट करना है। तालुका फिर से सिलेक्ट करना है। टाइप्स ऑफ प्लॉट, सैंक्शन, ग्रुंठेवारी, ये सब में आपको सिलेक्ट करना है। कि कंस्ट्रक्शन टाइप आपको सिलेक्ट करना है। आरसीसी अदर पक्का। अच्छा, अभी हम आरसीसी सिलेक्ट करते, सेव एंड नेक्स्ट। याच्यामध्ये आता हा आम्ही
जे स्टार मार्क आहे तेच फक्त सिलेक्शन दिलेलं आहे. याच्यामध्ये तुमचा प्लॉट किंवा तुमचं जे याच्या संबंधित तुमचं जे हे आहे परमिशन आहे त्या संबंधित जे सिलेक्शन आहे ते पण तुम्ही या व्यतिरिक्त इथे करू शकता. सर्व ऑप्शन इथे दिलेले आहेत. ठीक आहे. जे स्टार मॅन्डेटरी आम्ही तेच फक्त केले आहेत. तुम्ही तुमच्या रिलेटेड तिथे सिलेक्शन देऊ शकता. सर्वे नंबर, गट नंबर, वो क्या बोल रहे सिटीजन सर्वे नंबर, गट नंबर, जीपीएस नंबर, QR कोड तसेच आशीष सर, आपका आवाज नहीं आ रहा. सर, तुमचा आवाज येत नाहीये. हेलो हेलो. हाँ
थोड़ा स्पेस स्लो हो गया था, इसके लिए आगे नहीं जा रहा था। फिर से चेक ट्राई करते हैं अब। लो दिस। ऐसे में अपने छोटे रिपोर्ट पर थोड़ी काटता ही नहीं ना, अपने को नहीं करता है। एड्रेस डाल देना है, इमेज अपलोड कर देना है। ये अपना लैंग्वेज सेलेक्ट कर देना है, सेंड टू एफएसआई, यस नो, लो हाउस, सबमिट डिटैच। सर होते हैं। एक बार सर आवाज येत नाही. आशीष सर, आपका आवाज नहीं आ रहा। हाँ मैम, हम चेक कर रहे हैं। आरपीच्या केसमध्ये प्रोजेक्ट क्रिएट होत नाही, तर त्यांनी ते काउन्सिल चेंज केली आहे. एक 5 मिनिटं द्या फक्त.
हाँ अक्षय, हाँ फर्स्ट पेज हमने सेव कर दिया है। हाँ ओके, रत्नागिरी लिया हेलो, क्या? रत्नागिरी लिया? हाँ मैंने, हाँ हाँ ठीक रत्नागिरी है, करता ले दिया है। हूँ। अभी फर्स्ट पेज हमने सेव किया है, सेकंड पेज और 7/12 का भी बोल दे। हाँ 7/12 है यहाँ पर। तो अभी हम यहाँ पे 7/12 ऐड करेंगे। 7/12 ओपन करने के बाद यहाँ से आपको ऐड ऐड करना है। डिस्ट्रिक्ट नेम, तालुका, विलेज, सर्वे नंबर, सिलेक्ट टाइप्स, जो भी है उनका नेमिंग वो आएगा यहाँ पर, और सबमिट करना है। फेज 7/12 करना है। पेमेंट का ऑप्शन, नेट बैंकिंग, यूपीआई, ऑलरेडी सँक्शन आहे तो नाही बरोबर आहे. ऑलरेडी सँक्शन टाइप ऑफ लेआउट आहे ना, ऑलरेडी सँक्शन क्लिक टू कंप्लीट पेमेंट प्रोसेस, सेंड एनीवे। 7/12 हैज बीन सेव सक्सेसफुली। ओके, तो ये ऐड हो गया है। तो फिर से हमें टीपी क्लाइंट में जाना है, जो हमने फर्स्ट पेज सेव किया था लोरदिक्स के लिए। फिर से ओपन करना है पेज। ये इन्फॉर्मेशन सेव किए थे वैसे ही रहेगा। सेव टू नेक्स्ट करना है सेकंड पेज पर। जो हमने 7/12 ऐड किया था वो उसके हिसाब से एरिया यहाँ पे आ जाएगा। सेलेक्ट करना है, जोन सेलेक्ट करना है आपको, R1 R2 यूज सेलेक्ट करना है, प्लॉट नंबर, प्लॉट एरिया शुड बी मोर देन गेट 150 के 154। लो रिस्क का प्रपोजल है तो 150 बिलो एरिया यहाँ पे पुट करना है। तालुका सेलेक्ट करना है, विलेज, सर्वे नंबर, रेट, एप्लीकेंट सेलेक्ट करना है, रिसीव करना है, सक्सेसफुली डन। जो हमने इंफॉर्मेशन सेव किया है वो यहाँ पे आ जाएगा। फिर नेक्स्ट करना है। वेदर एप्लीकेशन एज पर 7.1 का क्लॉज ये है। आर यू अवेलेबल TDR, अगर आपको TDR लेना है तो यस करना है, नहीं तो नो करना है। बेसिक आपका 140 है, आपको इतना बेसिक आपको पुट करना है, यहाँ पे डाल के सेव करना है। आर यू डूइंग एक्सकैवेशन ऑफ द बिल्डिंग कंस्ट्रक्शन, यस नो, नो करना है, यस आगे जाना है। वेदर एंड लैंड आर ऑलरेडी कन्वर्ट इनटू द नॉन एग्रीकल्चर पर्पस,
ये भी ऑप्शन है, यस नो करना है, आगे जाना है। बिल्डिंग नेम, फ्लोर, 2 फ्लोर लेता हूँ, प्लिंथ। यूज सेलेक्ट करना है, रेसिडेंशियल। फ्लैट लेना है, नॉर्मल रेसिडेंशियल, जो भी आपका यूज है वो डालना है। नंबर ऑफ टेनामेंट 2, ग्राउंड फ्लोर, फर्स्ट फ्लोर, नंबर ऑफ हाइट 4, 3.5, ग्राउंड फ्लोर और फर्स्ट फ्लोर का यूजेज सेलेक्ट करना है। ग्राउंड फ्लोर है तो ग्राउंड फ्लोर पे टिक मार्क करना है, 0 देन 1, सेव। इन्फॉर्मेशन से हो गया है। फिर नेक्स्ट करना है, सेलेक्ट बिल्डिंग नेम, यहाँ पे आ जाएगा जो आपने सेलेक्ट किया है, नेम ए एंड ऑल, सेव टू। यहाँ पे अगर आप सेलेक्ट करेंगे तो आप तो टोटल हाइट आपका आ जाएगा 7.650, देन फाइनल सबमिट। योर इंफॉर्मेशन डन सक्सेसफुली। अभी फिर से टिपिक लाइन में क्लिक करेंगे तो यहाँ पे ऑनलाइन डन है, ऑफलाइन डन करना है ड्राइंग से। ड्राइंग में जाना है, टिपिक लाइन ओपन करेंगे हम। टिपिक लाइन में जाना है, सॉफ्ट में जाना है, आपका टिपिक लाइन ओपन करना है। लॉगिन करना है, मैं अपना लॉगिन करता हूँ। लॉगिन होने के बाद जो ऑनलाइन में हमने प्रपोजल बनाया था वो दिखेगा यहाँ पर, लिंक्स ओपन। नॉर्मल जैसा ही ट्रेस करना है, जैसा हम बिल्डिंग पर परमिशन का ट्रेस करते हैं वैसा ही ट्रेस करना है। इसमें कोई अलग सा ऐसा कुछ चेंजेस ऐसा नहीं है। लेफ्ट साइड से ड्राइंग ओपन करना है। ये ड्राइंग ये ड्राइंग हम ट्रेस करके देखेंगे आज, लो रिस्क का। ड्राइंग ओपन होने के बाद एप्लीकेशन लोडेड सक्सेसफुली डन, ओके करना है। अभी मैं एक दूसरे ऑटोकैड में ड्राइंग रखा था तो इसको कॉपी करता हूँ। एक्चुअली है ये
पहले हम प्लॉट मार्क करेंगे, टिपिक लाइन से प्लॉट मार्क करेंगे हम। मार्क प्लॉट बाउंड्री मार्क करना है, बी बाउंड्री मार्क डन। अभी मार्क करेंगे हम फ्रंट, फ्रंट मार्क करने के लिए सेम टिपिक लाइन बिल्डिंग, create plot side, create plot side, plot front boundary, plot, create plot side, front boundary, select front side और मार्क करना है। ये फ्रंट साइड हो गया, फिर मार्क करेंगे हम रेयर साइड, रेयर साइड डन। अभी लेफ्ट साइड मार्क करना है, लेफ्ट साइड मार्क डन। अभी राइट साइड, चारों साइड हम मार्क कर दिए। अभी रोड मार्क करना है, ट्रैफिक लाइन रोड मार्क रोड, जो भी आपका रोड क्या कैटेगरी है वो आपको सिलेक्ट करना है। मैं सिटी रोड और 9 मीटर करता हूँ। फ्रंट में रोड है तो फ्रंट में, रेयर में है रेयर, लेफ्ट में या राइट में, जिस साइड आपका रोड है वहाँ उस साइड आपको सेलेक्ट करके मार्क करना है। अभी हम फ्रंट में मार्क करते हैं, हमारा फ्रंट में रोड मार्क हो गया। अभी हमारा 2 फ्लोर है, कॉपी कर देता हूँ। तो अभी मार्क करेंगे हम बिल्डिंग बाउंड्री, बिल्डिंग बाउंड्री, सिलेक्ट बिल्डिंग नेम यहाँ पे दिखेगा, ओके करना है, रेक्टेंगल मार्क करना है। ये आपका हो गया बिल्डिंग बाउंड्री। फिर फ्लोर मार्क करना है, बिल्डिंग मार्क फ्लोर बाउंड्री, सिलेक्ट करना है ग्राउंड फ्लोर को मार्क किए, फिर बिल्डिंग लाइन पे क्लिक करना है, इससे ग्राउंड फ्लोर। सेम कमांड से आगे जाना है, फर्स्ट फ्लोर सेलेक्ट करना है, ओके करना है। फिर हम मार्क करेंगे एफएसआई फ्लोर, मार्क एफएसआई रेसिडेंशियल, प्रपोज एग्जिस्टिंग, प्रपोज एफएसआई मार्क कर दिए। सेम कमांड से फर्स्ट फ्लोर मार्क करेंगे हम 1, सेलेक्ट एस, सेलेक्ट मार्क। फिर हम स्टेयरकेस मार्क करेंगे, संबंधित नियोजन जो है हाईएस्ट सैंक्शन फ्लोर स्टेयरकेस मार्क, स्टेयरकेस नॉर्मल, यहाँ पे ऑप्शन दिए बहुत सारे, नॉर्मल, स्प्रिंकल, फायर, नॉर्मल से जाते हैं, सेलेक्ट मार्क करते छोटा सा स्टेयरकेस। अभी G+1 है तो हम कॉपी कर देते, तो फिर हम मार्क करेंगे रेफरेंस पॉइंट, रेफरेंस पॉइंट मार्क करेंगे हम कोई टू प्लेस पर। अभी मैं स्टेयरकेस पे मार्क करता हूँ, सेम फर्स्ट फ्लोर पे भी सेम लोकेशन पर। फिर हम मार्क करेंगे एक कारपेट मार्क करते हैं, फ्लोर में मार्क कारपेट, सिलेक्ट बिल्डिंग लाइन, सिलेक्ट फ्लोर लाइन, फ्लैट है सिलेक्ट करना है 01, ओके। तो ये कारपेट मार्क करता हूँ, ये
मार्क हो गया। सेकंड फर्स्ट फ्लोर पर भी डन। अभी नॉर्थ मार्क करेंगे। नॉर्थ मार्क कर दिए, प्लिंथ मार्क करना है। FSI मार्क प्लिंथ। प्लिंथ के लिए इसको एक कॉपी करता हूँ मैं। Select the explode and 0. Mark plinth. प्लिंथ हमने मार्क कर दिया। अभी मार्क करना है टेलीकॉम रूम। साइजेस दिए 3x3.4 वॉल कैबिनेट शोरूम वॉल इन ब्लू अदर साइज से अभी हम मार्क करते टेलीकॉम रूम। यहाँ पे मैं ग्राउंड फ्लोर पे भी दिखा देता हूँ टेलीकॉम रूम। करेंगे हम कंस्ट्रक्टेड वॉल। कंस्ट्रक्टेड वॉल का फिक्स पॉइंट और ये हम प्लॉट के अंदर पेश कर देंगे। सेक्शन व्यू जनरेट करना है। बिल्डिंग ड्रॉ सेक्शन व्यू सेक्शन व्यू डन। अभी हम ये जनरेट करेंगे। इंटर शीट नंबर 1। जनरेट डन। बड़ा शिफ्ट हो गया। ठीक है। ये हम ड्राइंग ऑल सेलेक्ट करते इसमें अरेंज करना है शीट। हम मार्क करेंगे नंबर ऑफ शीट। शीट मार्क करना है और फाइनल सबमिट। प्लीज सबमिट हार्डशिप में जाना है। हार्डशिप ये फेल्ड स्टेटस क्या है? सेव करना है। फिर से ऑटो कार्ड में आना है। फिर से फाइनल सबमिट। Thank you.
फाइनल सबमिट हो गया है। ऑटो कैड क्लोज हो गया है। हाँ, 4 ऑटो कैड था, एक क्लोज हो गया है, 3। हाँ, अभी हम ऑनलाइन में चेक करेंगे। पेज रिफ्रेश करता हूँ मैं। एक मिनट अक्षय। हाँ, अभी हम देखेंगे यहाँ पर तो बोथ साइड इज डन। स्क्रीन शेयर करता हूँ मैं, तो तेरी बंद कर दे। हाँ हाँ, म्यूट कर दे। स्क्रीन दिख रहा है आशिक मेरा? हाँ, ओके, ठीक आहे। तर आपण काय केलं आहे, एक नॉर्मल जो जसं आपण प्रोजेक्ट क्रिएट करतो बिल्डिंग परमिशनचा, तसंच आपण लोरिसचा केला। ऑनलाईन सबमिट आणि ऑफलाईन सबमिट झाला आहे। आता फक्त आपल्याला फ्लो बघायचा आहे नॉर्मल, ठीक आहे। आता आशिषने आपल्याला हे दाखवला प्रोजेक्ट त्यांच्याकडून एक सबमिट केलेला आहे, ठीक आहे। प्रोजेक्टचा कोड आहे 01889। जसं की आपण फ्लो बघितला, ठीक आहे। फ्लोमध्ये आपण एकच ऑथॉरिटी सेट केलेला आहे, त्यानुसार आपण आता हा कंप्लीट करूया। आता बघा इथे 01889 हा कोड आहे। त्याने ऑनलाईन सबमिट डन आहे आणि ऑफलाईन सुद्धा डन आहे, ठीक आहे। आता पुढची प्रोसिजर जे राहते आपली सर्व्हिस ॲप्लिकेशन फॉर्म, ठीक आहे। सर्व्हिस ॲप्लिकेशन फॉर्म आपण कंप्लीट करूया, ठीक आहे। सर्व्हिस ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये आलो। सर्व्हिस ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करावं लागेल। त्यानंतर आपल्याला प्रपोजल क्रिएट करून अपलोड करावं लागेल, म्हणजे डॉक्युमेंट करावं लागतील। जसं आपण नॉर्मल बिल्डिंग परमिशनमध्ये प्रपोजल क्रिएट कुठं करतो, क्रिएट न्यू प्रपोजलमध्ये। पण लोरिस आणि मॉडरेरिसमध्ये आपल्याला एक न्यू टॅब दिलेली आहे, ते आहे रिस्क बेस्ड बिल्डिंग परमिशन, ठीक आहे। रिस्क बेस्ड बिल्डिंग परमिशन, इथे आपल्याला ते प्रपोजल सिलेक्ट करून हे करावं लागेल, ठीक आहे। आता आधी आपण हे कंप्लीट करून घेऊया, ठीक आहे। सर्व्हिस ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये आलो आपण, ठीक आहे। सर्व्हिस ॲप्लिकेशन फॉर्म कंप्लीट करूयात। इथे फॉर्म ओनरचं नाव आलं आहे, ठीक आहे। जे डिटेल आपण ऑनलाईनमध्ये भरलेले आहे तिथे बाय डिफॉल्ट इथे आलेला आहे, प्लॉट नंबर, फायनल प्लॉट नंबर, विलेज, ठीक आहे। इनपुट आपण इथे देऊयात ॲज पर युअर प्रोजेक्ट, म्हणजे तुमच्या प्रोजेक्टची जी माहिती आहे, ठीक आहे, ती पूर्ण डिटेल इथे आपल्याला फिल करावं लागेल। फिल केल्यानंतर इथे आपण सेव्ह करूयात। सेव्ह केल्यानंतर इथे आता हा ॲप्लिकेशन नंबर क्रिएट झाला आहे, ठीक आहे। ओके म्हणूया। ओके म्हटल्यानंतर आता इथे आपल्याला सेव्ह केल्यानंतर इथे प्रिंट करावं लागेल। प्रिंट म्हणजे आपल्याला DSC कंपल्सरी इथे लावावं लागेल। जर DSC आपण इथे अप्लाय केली नाही तर हा प्रोजेक्ट म्हणजे सर्व्हिस ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट होणार आहे। लास्ट स्टेपला तिथे मेसेज आपल्याला येणार, ठीक आहे। आता आपण DSC अप्लाय करू। डिजिटल सिग्नेचर अप्लाय सक्सेसफुली। काउन्सिलसाठी हा प्रोजेक्ट आपण सिलेक्ट केला आहे, ठीक आहे। रत्नागिरी म्युनिसिपल काउन्सिल, ठीक आहे। हे आता आपला ॲप्लिकेशन फॉर्म क्रिएट झालेला आहे। ॲप्लिकेशन फॉर्म आपण डाउनलोड करूया। सर याच्याशी संबंधित प्रश्न आहे, विचारू शकतो का? विचारा ना, काय होतं? आता आपण फॉर्म प्रिंटसाठी घेतला, त्याच्यानंतर बरोबर. आपली टेक्निकल पर्सनची सिग्नेचर लागली, त्याच्यामध्ये RCC डिझायनरची असते आणि पुन्हा खाली सुपरवायझर म्हणून टेक्निकल पर्सनची असते सिग्नेचर। बरोबर। नाही, आता मला सांगा, असे काही प्रोजेक्ट असतात, त्या प्रोजेक्टमध्ये सुपरवायझरची गरज असते, पण प्रत्येक याच्यामध्ये सुपरवायझरची गरज नसते, बरोबर आहे। पण हां, पण ॲज अ आर्किटेक्ट म्हणूनच त्याच्या 2 सिग्नेचर असतात
आणि हा हा एक RCC डिझायनरची असते. बरोबर. तर तर त्याच्यामध्ये हा हा बोला बोला. त्याच्यामध्ये जी शेवटची सिग्नेचर आहे, आता समजा आपली टेक्निकल पर्सनची सिग्नेचर झाल्यानंतर ते आपल्याला दिसायला लागतं RCC डिझायनरकडं प्रपोजल. हा तो हा त्याच्यावर सिग्नेचर करतो. पण नंतर मग पुन्हा आपल्याला इकडं दिसताना ती सायनिंग अथॉरिटी आपल्याला दिसत नाही. म्हणजे याची टेक्निकल पर्सनची. ठीक मग आहे. त्याला असं ती आहे का प्रिंट तुमचे? काढावी लागते आणि त्याच्यावर जनरल आपली DSC लावून, रेग्युलर हा DSC लावून ते हे करावं लागतं, अपलोड करावं लागतं. प्रत्येक केसला बोलत आहे का तुम्ही असं? नाही, ज्या केसला आता बऱ्याचशा केसला असं आलंय की त्याच्यात तिघांच्या सिग्नेचर लागतायत. तुम्ही तर स्ट्रक्चर इंजिनियर बद्दल बोलत आहे ना तुम्ही? नाही, टेक्निकल पर्सन म्हणजे आर्किटेक्ट बद्दल. ओके आर्किटेक्टच्या ओके. त्याच्यात 2 सिग्नेचर असतात, एक RCC डिझायनरची असते. पण मग ते ओके तिसऱ्या सिग्नेचरसाठी तो हे प्रिंट ऑप्शन वगैरे देतच नाही. नाही असं तर काही नाही. चालते ना, ठीक आहे. एक काम करा, हां, तुमच्याकडे असं काही जर अप्लिकेशन असेल तर ते मला हां. तुम्ही शेअर करा. शेअर ओके. करा, मी बघतो त्याच्यामध्ये काय आहे तर. तिकीट रेज करून देईल मी त्याच्याशी संबंधित. चालते, तसंही चालेल, हो, काही प्रॉब्लेम नाही. थँक हो यू. हो चालेल, ठीक आहे. आता आपण याला DSC अप्लाय केलो, नेक्स्ट करूयात. ठीक आहे. नेक्स्ट केल्यानंतर आता हा आपला अपेंडिक्स K फॉर्म आहे. ठीक आहे. आता याला आपण सेव्ह करूयात. सेव्ह केल्यानंतर युअर फॉर्म सेव्ह सक्सेसफुली असा मेसेज येईल. याला ओके करायचं. ओके केल्यानंतर परत प्रिंट करायचं. ठीक आहे. प्रिंट केल्यानंतर इथे आपल्याला हा अपेंडिक्स K फॉर्म ओपन होणार. ठीक आहे. याच्यामध्ये ओनरचं नाव, कुठे सिलेक्ट केलेलं आहे आपण त्याचं लोकेशन, ठीक आहे, हा बाय डिफॉल्ट इथे जनरेट होणार. ठीक आहे. आता इथे आपण याला DSC लावूयात. ओके करूयात. ओके केल्यानंतर आता आमचं हे टेस्टिंग ह्याची साईट आहे, आमची टेस्टिंग साईट आहे, म्हणून इथे तुम्हाला इथे DSC दिसेल नाही. ठीक आहे. त्यानंतर तुमची DSC तुम्हाला इथे शो होणार. ठीक आहे. त्यानंतर याला आपण डाउनलोड करूयात, सेव्ह म्हणूयात आणि इथे बॅक करूयात. ठीक आहे. आता इथे करू आपण फायनल सबमिट. युअर अप्लिकेशन फॉर्म सबमिट सक्सेसफुली. ठीक आहे. आता बघा, आपला प्रोजेक्ट कोड होता 01889, इथे कम्प्लिटेड झाला आहे. ठीक आहे. जोपर्यंत आपण सर्व्हिस अप्लिकेशन फॉर्म कंप्लीट करू नये तोपर्यंत आपण जे नेक्स्ट स्टेप असते आपली, आता नेक्स्ट स्टेप आहे आपली डॉक्युमेंट अपलोड करायची. आता आपल्याला ते प्रपोजल तिथे शो होणार नाही. ठीक आहे. आधी आपल्याला काय करावं लागेल, जसं आपला प्रोजेक्ट सबमिट होतो ऑनलाईन आणि ऑफलाईन, जसं आपण इथून केला ना, तसं ऑनलाईन आणि ऑफलाईन सबमिट डन झाला. त्यानंतरची प्रोसिजर आपली सर्व्हिस अप्लिकेशन फॉर्म. आता सर्व्हिस अप्लिकेशन फॉर्म कंप्लीट आहे का पेंडिंग आपल्याला इथे स्टेटस शो होतात. ठीक आहे. आता आपण जो आता सबमिट केला आहे त्याचा स्टेटस आपल्याला इथे कंप्लीट दिसत आहे. आता याच्यानंतरची जी प्रोसिजर राहतं डॉक्युमेंट अपलोड करायची. आता हे प्रपोजल कसलं आहे, लो रिस्कचं आहे, तर आपल्याला ते इथे शो नाही होईल. आपण याचा अप्लिकेशन नंबर कॉपी करून घेऊया. ठीक आहे. जर आपण नॉर्मल जसं क्रिएट न्यू प्रपोजलला जातो, ठीक आहे, तर इथे आपल्याला ते प्रपोजल शो होणार नाही. ठीक आहे. ठीक आहे. तर याचं एक जे टॅब आहे स्पेशल रिस्क बेस्ड बिल्डिंग परमिशन, इथून आपल्याला ते प्रपोजल म्हणजे इथे आपल्याला त्याचे प्रपोजलचे डॉक्युमेंट अपलोड करावं लागतील. ठीक आहे. आता हा बघा एरर, फर्स्ट अप्रूव्हल ऑथॉरिटी नॉट सेट फॉर, जसं एका जणांनी आता क्वेश्चन केला होता ना की कुठे हे सबमिट नाही होत नाही, तर हा जो राहते हा एरर राहतो याचा ॲडमिनचा. तर तुम्हाला ॲडमिनशी कॉन्टॅक्ट करून तिथून तो सेट करून घ्यावा लागेल. आता आम्ही इथून सेट करून घेतला आहे. ठीक आहे. त्यानंतर सिलेक्ट प्रपोजल टाईप. ठीक आहे. आता आपण बिल्डिंग परमिशन घेऊयात, इथे लो रिस्क म्हणूयात. आता बघा आपण जो प्रपोजल क्रिएट केलेला आहे हे बघा इथं आलंय. ठीक आहे. जोपर्यंत आपण ही प्रोसेस कंप्लीट करणार नाही, जसं टिपिकल अँड प्रोजेक्टची ऑनलाईन आणि ऑफलाईनची आणि त्यानंतर सर्व्हिस अप्लिकेशन फॉर्मची. ठीक आहे. जोपर्यंत आपण हे प्रोसेस कंप्लीट करणार नाही तोपर्यंत आपल्याला इथे प्रोजेक्ट दिसणार नाही. ठीक आहे. आता आपण डॉक्युमेंटची प्रोसेस करूयात. जसं नॉर्मल बिल्डिंग परमिशनमध्ये क्रिएट न्यू प्रपोजलमध्ये जाऊन आपण डॉक्युमेंट अपलोड करतो, पण लो रिस्क आणि मॉड्युलर रिस्कसाठी काय आहे, एक टॅब दिला आहे आपण, रिस्क बेस्ड बिल्डिंग परमिशन. ठीक आहे. रिस्क बेस्ड बिल्डिंग परमिशनमध्ये यायचं. ठीक आहे. रिस्क बेस्ड बिल्डिंग परमिशन आपण ओपन केलं आहे, सर्व्हिस सिलेक्ट केली, कशाला होतं, लो रिस्क. आता आपला प्रोजेक्ट इथे आपल्याला शो होईल, ते ओपन करायचं. ओपन केल्यानंतर इथे आपल्याला हे बघा, आता बरेच जणांचे असे पण तिकीट येतात की आम्ही प्रोजेक्ट क्रिएट केला आहे, ऑनलाईन सबमिट केला, ऑफलाईन सबमिट केला आणि सर्व्हिस अप्लिकेशन फॉर्म सुद्धा केला आहे, पण आम्ही जेव्हा डॉक्युमेंट अपलोड करायला जातो तेव्हा आम्हाला प्रपोजल दिसत नाही. ते त्या लेवलला कुठे चेक करतात, जसे नवीन जे टेक्निकल पर्सन असतात त्यांना लवकर लक्ष देत नाही. ठीक आहे.
जसं क्रिएट न्यू प्रपोजलमध्ये ते नॉर्मली चेक करतात, पण ते तिथे त्यांना शो होईल नाही. तर जर लो रिस्क आणि मॉड्युलरिटीचं असलं तर त्यांना एक टॅब आहे रिस्क बेस्ड बिल्डिंग परमिशन. ठीक आहे, इथे जाऊन आपण ते आपला प्रोजेक्ट इथे ओपन करू शकतो. ठीक आहे, आता प्रोजेक्टची डिटेल इथे ओपन झालेली आहे. इथे आपण डॉक्युमेंट अपलोड करूयात. जर आपला K1 फॉर्म जो होता आपण डाउनलोड केलेले आहेत ते इथे अपलोड करूयात. त्यानंतर जे डॉक्युमेंट याच्याशी रिलेटेड आहेत, ठीक आहे, ते आपण इथे अपलोड करूयात. आता मी बाय डिफॉल्ट जे आहेत माझ्याकडे ते अपलोड करतो. ओनरशिप डॉक्युमेंट, टॅक्स रिसिप्ट जे असेल तुम्ही तुमच्या प्रोजेक्टशी रिलेटेड जेवढे डॉक्युमेंट आहे तुम्हाला इथे अपलोड करावं लागतील. ठीक आहे, आता हे डॉक्युमेंट सेंट्रली दिलेले आहेत म्हणून हे तुम्हाला स्टार मार्कचे आहे. जे स्टार मार्क नाही, आता इथे सर्व स्टार मार्क आहे लोरिसमध्ये, म्हणून आपल्याला कंपल्सरी इथे अपलोड करावं लागते. जे स्टार मार्क नाही आहे, जिथं कंपल्सरी राहत नाही आहे, तर तिथे अपलोड करायची गरज नाही. जर तुम्हाला ते करायचे असेल तर तुम्ही करू शकता. आणि जर याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला कुठला डॉक्युमेंट अपलोड करायचं असेल, ठीक आहे, तर इथे बघा आपल्याला ऑप्शन दिलेलं आहे डॉक्युमेंट नेम. आता फॉर एक्झाम्पल एखादं डॉक्युमेंट आहे, इथे नावच नाही. आता आपण इथे नाव देऊया फॉर एक्झाम्पल अदर डॉक्युमेंट किंवा आधार किंवा अन्य कुठलाही डॉक्युमेंट जर असेल तर तुम्ही इथे नाव देऊन इथे ते अपलोड करू शकता. ठीक आहे, त्यानंतर हे डिक्लेरेशन आपल्याला ॲक्सेप्ट करावं लागतील. सबमिट करूयात. प्रपोजल फॉर लो रिस्क बिल्डिंग परमिशन इज सबमिट सक्सेसफुल. ठीक आहे, आता बघा याचा प्रपोजल नंबर क्रिएट झाला आहे. प्रपोजल नंबर आपण इथे कॉपी करू. ठीक आहे, प्रपोजल नंबर आपण इथे कॉपी करून ठेवला आहे. आता इथे आलो आपण लो रिस्क बिल्डिंग परमिशन 9151. ठीक आहे, हे बघा सर्व्हिस टाईप सर्व्हिस आली आहे. आता लो रिस्क बिल्डिंग परमिशन. ठीक आहे, फॉर्म 1 to 500. ठीक आहे, प्रपोजल आपला क्रिएट झालेला आहे. आता फक्त आपल्याला काय करावं लागेल, इथून प्रोजेक्ट जो रिपोर्ट असते आपला इथं आपण चेक करू शकतो आपला रिपोर्ट, किंवा आपला जो डेटाबेस फोल्डर असते तिथे सुद्धा चेक करू शकतो. ठीक आहे, दोन्ही चेक करून घ्यायचं प्रॉपरली आले आहे की नाही आहे. ठीक आहे, जर तुम्हाला याच्यामध्ये इथून जर चेंजेस करायचे असतील तर सध्या तुम्ही या लेवलला चेंजेस करू शकता, कुठल्याही या लेवलला. पण इथून जर तुम्ही पेमेंटच्या प्रोसिजरला गेले, म्हणजे इथून तुम्ही जर आता सबमिट केलं तर मग तुम्हाला ते बॅक घेता येणार नाही. ठीक आहे, तर तुम्ही या लेवलला त्याला अपडेट करू शकता. ड्रॉइंगला पण अपडेट करू शकता आणि हे पण इथे ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला अपडेटचा. म्हणजे परत तुम्ही इथे टीपी क्लायंट प्रोजेक्टमध्ये जाऊन जे चेंजेस करायचे ते सबमिट करू शकता. ठीक आहे, ऑनलाईन ऑफलाईन सबमिट करून. ठीक आहे, सध्या आपला प्रपोजल कुठे आहे, प्रपोजल नंबर 9151. काल आपण बोललो होतो ना आसवडी गावात ते एकदा हे करून ठीक आहे, आता हे व्हेरीफाय आपल्याला करायचं आहे. ठीक आहे, डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर आपला प्रपोजल जातो व्हेरीफायला जातो ना. ठीक आहे, व्हेरीफाय प्रपोजल डिटेलमध्ये आपण इथे आलो. तसं बाय डिफॉल्ट आपण प्रोसेस बाय प्रोसेस गेलो तर डायरेक्ट ओपन होतं. पण आता आपण बॅक घेतलो होतो ना, जसं आपण इथे चेक केलं आपल्याला जर चेंजेस करायचे इथं तर आपण चेंजेस करू शकतो. त्यानंतर आपला प्रपोजल आहे व्हेरीफाय प्रपोजल डिटेलमध्ये लो रिस्क. ते प्रपोजल आपलं 9151 जे आपण इथे कॉपी करून ठेवलं आहे 9151. ठीक आहे, याला
आपण व्हेरीफाय करूया. तर जर चेंजेस करायचे असतील तिथून चेंजेस करून घ्यायचे आणि इथं अपडेट आपण करू शकतो. जर तुम्हाला डॉक्युमेंट जरी चेंजेस करायचे असतील अपलोड केलेले इथून तुम्ही करू शकता. ठीक आहे, आता आपण ॲक्सेप्ट करून आता सबमिट करूया. डू यू वॉन्ट टू सबमिट डिटेल ऑफ प्रपोजल, याला ओके करूया. आता बघा प्रपोजल सबमिटेड सक्सेसफुल. ठीक आहे, आता हे प्रपोजल सबमिट झालेलं आहे कारण की लो रिस्कमध्ये स्क्रुटनी फी प्रोसेसिंग फी काहीच लागत नाही. ठीक आहे, डायरेक्टली प्रपोजल तुमचं सबमिट होते. आता आपण चेक करूया प्रपोजल आपलं कोणत्या लेवलला आहे. कम्प्लीट प्रोजेक्टमध्ये सुद्धा आपण इथे चेक करू शकतो. इथे कम्प्लीट प्रोजेक्ट डिटेलमध्ये आलो, लोकेशन सिलेक्ट करूया, लो रिस्क हे बघा 9151 जे आपण आता क्रिएट केलेलं आहे. हे बघा लो रिस्क बिल्डिंग परमिशन इन प्रोसेसमध्ये गेलेलं आहे. आपलं प्रपोजल स्टेटस इथे कम्प्लीट दाखवते. ठीक आहे, पुण्याकडे पेंडिंग आहे, टाउन प्लॅनर. ठीक आहे, आता जो आपण स्टार्टिंगला फ्लो बघितला होता, ठीक आहे, हे बघा लो रिस्क बिल्डिंग परमिशन. ठीक आहे, लो रिस्कमध्ये काय होतं फक्त ऑथॉरिटीकडून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि पोस्ट पेमेंट व्हेरिफिकेशन. ठीक आहे, आता ऑथॉरिटीकडे फाईल केलेली आहे, आपण तो पण फ्लो बघूयात. ऑथॉरिटीचं लॉग इन करूयात. ठीक आहे, ऑथॉरिटीचं लॉग इन करूया. अरे भेज ना मेरे को. मेरे पास तो है. हे बघा हे ऑथॉरिटीचं लॉग इन आहे. ठीक आहे, हे टाउन प्लॅनर आहेत. या टाउन प्लॅनरचा इथे फ्लो जो सेट केला होता, ठीक आहे, फ्लोमध्ये एकच ऑथॉरिटी होता सेट म्हणून यांच्याकडे आले आपण. ठीक आहे, तर यांच्यामध्ये सुद्धा एक रिस्क बेस नावाची एक टॅब आहे. हे बघा रिस्क बेस बिल्डिंग परमिशन अप्रुव्हल, या टॅबमध्ये ते प्रपोजल त्यांचं शो होणार. ठीक आहे, लो रिस्क बिल्डिंग परमिशन. ठीक आहे, तर इथं 9151 हे जे प्रपोजल आहे आपलं, हे बघा इथे आता इथे बघा हे ओपन झालं आहे. आता याच्यामध्ये बघा काय आलं, जर त्यांना ड्रॉइंग चेक करायचं तर ते यांच्या लेवलला चेक करू शकतील. आता इथे बघा डॉक्युमेंट व्हेरीफायसाठी यांना इनेबल आहे. आता यांच्या लॉगिन आपण डॉक्युमेंट व्हेरीफाय करू. ठीक आहे, तर त्यांना काही त्रुटी असतील तर ते त्यांच्या लेवलला रिअसेंटसुद्धा करू शकतात. रिअसेंट केल्यानंतर ते परत टेक्निकल पर्सनकडे जाणार, टेक्निकल पर्सन परत ते डॉक्युमेंट अप्रूव्ह करणार. ठीक आहे, आता आपण यांच्याकडून व्हेरीफाय करूया. ठीक आहे, तर ॲडिशनल रिमार्क काही द्यायचं. सॉरी, इथे बघा जे आपण ॲडिशनल डॉक्युमेंट टाकलं होतं इथे बघा आधार कार्ड, ते सुद्धा ऑथॉरिटीला इथे शो होईल. ठीक आहे, सबमिट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आर सक्सेसफुली व्हेरीफाय फॉर प्रपोजल नंबर. ठीक आहे, आता याच्यामध्ये ऑथॉरिटीला आता बघा डॉक्युमेंट व्हेरीफायसाठी इथे व्ह्यूसाठी आलेलं आहे. आता बघा आधी पोस्ट पेमेंटसाठी इथे व्हेरीफाय नव्हतं, इनेबल नव्हतं, तर ते सुद्धा इथे आलं आहे. इथे आपण व्ह्यू करूया. तर ते मॅन्युअली इथे ॲड करू शकतात जे चार्जेस त्यांना ॲड करायचे असतील, जे कुठलेही चार्जेस आहेत. ठीक आहे, चार्जेस. ठीक आहे, रेट एक अमाऊंट टोटल एक. मॅन्युअल चार्ज झाले सक्सेसफुली. आता ऑथॉरिटी काय करेल त्याच्या लॉगिन होऊन जे चार्जेस आहे ते व्हेरीफाय करेल. तर इथे सबमिट करूया.
ठीक आहे. पोस्ट अप्रुव्हल पेमेंट ऑफ प्रपोजल नंबर इज व्हेरीफाय सक्सेसफुली. ठीक आहे. आता काय होईल, या लेवलला हे प्रपोजल 9151. ठीक आहे. पेमेंट स्टेटस व्हेरीफाय आहे, डॉक्युमेंट सुद्धा व्हेरीफाय झालेलं आहे. ठीक आहे. आता आपण याचं कंप्लीट प्रोजेक्ट एकदा ओपन करून बघूया. रीज बेस्ड बिल्डिंग परमिशन. कंप्लीट प्रोजेक्ट डिटेल. हे बघा, स्टेटस काय आला, आता अप्रूव्ह आलेला आहे. जे आधी इन प्रोसेस होतं, ऑथॉरिटीने काय केलं आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट केलं आहे. ठीक आहे. बघा, डॉक्युमेंट व्हेरीफाय झालेले आहेत पूर्ण, आणि पोस्ट पेमेंटसुद्धा व्हेरीफाय आहे. जसं फ्लोमध्ये काय आहे आपलं, लो रिस्कच्या फ्लोमध्ये फक्त ऑथॉरिटी काय करतो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करतो आणि पोस्ट पेमेंट व्हेरिफिकेशन करतात. ह्या दोनच गोष्टी ऑथॉरिटीला करायच्या आहे. ठीक आहे. यानंतर काय होतं, टेक्निकल पर्सनकडे ती फाईल पेमेंटसाठी शो होणार. टेक्निकल पर्सनचं लॉग इन करूया आपण. ठीक आहे. आता हे प्रपोजल अप्रूव्ह झालं आहे. आता पेमेंटची जी प्रोसिजर राहते ती कुठून राहतं आपण बघूया. हे बघा, याच्यामध्ये नॉर्मली आपलं प्रपोजल जे राहतं ते कुठं येतं, पेमेंट स्टेटस एंट्रीमध्ये येतं. ठीक आहे. इथं पेमेंट स्टेटस एंट्री ओपन करायचं, आपली सर्व्हिस सिलेक्ट करायची. ठीक आहे. पोस्ट पेमेंट, हे बघा आपलं प्रपोजल 9151. ठीक आहे. लो रिस्क, इथं पे म्हणून क्लिक करायचं. जर आरपीचं असेल, आरपीच्या कन्सेप्टमध्ये काय होतं, तर ग्रासला पेमेंट तुम्हाला करावं लागतं, आणि या केसमध्ये तुम्ही डायरेक्टली पेमेंट इथे करू शकता. ठीक आहे. इथे पेमेंट आलेलं आहे. ठीक आहे. हे पोस्ट पेमेंट तुम्हाला इथं पे करावं लागेल. त्याच्यामध्ये आता हे टेस्टिंग पोर्टल आहे, म्हणून मी पेमेंटची प्रोसिजर आम्ही बॅक एंडनी कंप्लीट करून देतो आणि पुढची प्रोसिजर तुम्हाला दाखवून देतो. 2 मिनिट फक्त. सर क्वेश्चन विचारू शकतोय का तर? एक फक्त 2 मिनिटं द्या, आपली प्रोसिजर कंप्लीट होत आहे. फक्त आपल्याला पूर्ण फ्लो होत, जास्त वेळ नाही, आपलं 5 मिनिटांचा 5 मिनिटात कंप्लीट करून घेऊया. आपण या प्रपोजल जे आहे ते पेमेंट आपण कंप्लीट करून घेतलेलं आहे. ठीक आहे. आता आपण ठीक आहे. पेमेंटची प्रोसिजर कंप्लीट झालेली आहे. पेमेंट नंतर काय होईल, डायरेक्टली प्रपोजलला कुठे दिसेल, टेक्निकल पर्सनच्या लॉग इनला आपलं डिजिटल सिग्नेचरमध्ये. हे बघा 9151. जी प्रोसिजर राहते आपली नेहमीप्रमाणे ती आपल्याला कंप्लीट करून घ्यावं लागेल. ओनर KYC व्हेरीफाय. ठीक आहे. सक्सेसफुली झाली.
व्हेरीफाय सक्सेसफुली. त्यानंतर आता टेक्निकल पर्सनच्या आपल्याला इथे DSC लावा लागेल. ठीक आहे. हे आता प्लॅनवर DSC सुद्धा लागली. इथे आपल्याला प्लॅनवर DSC दिसेल. तर लो रिस्कची जी महत्त्वाचं काय होतं आपल्या लो रिस्कसाठी, फक्त फ्लोमध्ये काय होतं, फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं आणि ऑथॉरिटीकडून पोस्ट पॉईंट व्हेरिफिकेशन. या व्यतिरिक्त ऑथॉरिटी काहीच नाही करत. आणि जर मॉड्युलरिटीजचा विचार केला तर मॉड्युलरिटीजमध्ये काय होतं, फक्त ॲज पर बिल्डिंग परमिशन. म्हणजे काय होतं, जसं बिल्डिंग परमिशनमध्ये जे स्क्रुटनी होते ऑथॉरिटीकडून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साईटमध्ये, तर प्रत्येक गोष्टी त्याच्यामधून कंप्लीट होईल. फक्त डिफरन्स काय की त्याच्यामध्ये स्क्रुटनी फी तुम्हाला लागेल नाही. बाकी जसं नॉर्मल बिल्डिंग परमिशन असतं त्यानुसार आहे. ठीक आहे. जसं आपण लो रिस्कचं प्रपोजल क्रिएट केलं तसंच आपल्याला मॉड्युलरिटीचं सुद्धा क्रिएट करावं लागेल आणि फाईल सबमिट करून. ठीक आहे. हा होता लो रिस्कचा आपला फ्लो. ठीक आहे. तर तुम्हाला काही क्वेश्चन